नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. जेल म्हणजे कोंडवाळा, जेल म्हणजे जगापासून तुटलेला संपर्क, जेल म्हणजे शिक्षा, जेल म्हणजे छळ, अशी सर्वसामान्य माणसाची धारणा असते. पण जेल म्हणजे स्वर्गसुख, जेल म्हणजे असतं कॉल सेंटर. असं आम्ही म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना. सध्या नाशिकचा सेंट्रल जेल खरंच एक कॉल सेंटर झालाय की काय, अशी शंका येते. कारण नाशिक जेलमधले कैदी सर्रास राजरोसपणे मोबाईलचा वापर करतायत. हे उघड झालं एका स्टिंग ऑपरेशनमध्ये. जेलच्या भिंतीआड कैद्यांना डांबण्यात येतं ते त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून. ही शिक्षा भोगत असताना कोणत्याही ऐशोआरामाच्या सोयी त्यांना मिळता कामा नयेत अशी किमान अपेक्षा असते. पण नाशिकच्या जेलमधले इथले कैदी दिवसाढवळ्या खुलेआम मोबाईलच्या माध्यमातून आपल्या टोळ्यांशी संपर्क साधतात, त्यांना आदेश देतात. या जेलमध्ये सुरक्षा नियमांची ऐशी तैशी केली जाते याचा ढळढळीत वास्तव आमच्या समोर आलाय. इथं बाहेरून मोबाईल कैद्यांना पुरवले जातात. जेलमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य आहे का? शिवाय जेलमध्ये लावलेले मोबाईल जॅमर देखील बंद असल्याचे आढळलं. म्हणजे जाणीवपूर्वक कैद्यांना मोबाईलवर बोलता यावं यासाठी व्यवस्था केली आहे का? तिथले CCTV कॅमेरे बंद का आहेत? कैद्यांकडून चिरीमिरी घेऊन जेलमधले अधिकारी कर्मचारी हे बेकाऱ्या कॉल सेंटर चालवतात का? याआधी आणि जेलमध्ये गाद्या, फ्रीज, TV, सिगरेट, बिर्याणी अशा मौजमजेच्या सोयीसुविधा मिळत होत्या. या सोयीसुविधांसाठी खास रेड कार्ड असल्याचा आरोप केला जात होता. आता नाशिक जेलमध्ये देखील असं मोबाईलचं रेड कार्ड आहे का? जेल म्हणजे सुधारगृह असतात की ऐशोआरामाची ठिकाणं? नाशिकच्या जेलमध्ये भिंतीबाहेर कायम अंधार का असतो? तिथं लाईट का लावले जात नाहीत? जेलच्या बाहेर सुरक्षा गस्त वाढवली का जात नाही किंवा ती नसतेच? रात्रीच्या वेळी जेलमधले अधिकारी जेलमध्ये का नसतात? केवळ शिपायांवर कारभार सोपवणं कितपत सुरक्षित आहे? या सगळ्या प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिलेत. पण या चौकशीनंतर खरोखरच भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार आहे का? आणि जेलचा कारभार यापुढे खरोखर सुधारणार आहे का? आणि नाशिक सुधारलं मग इतर जेलचं काय? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. तुरुंग आहे की कॉल सेंटर? तुरुंग आहे की कॉल सेंटर? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हे महाराष्ट्र आहे की बिहार? जेलमधून कैदी फोनवरून थेट टोळ्यांच्या संपर्कात. झी 24 तासने जेल प्रशासनाचा ढिम्म कारभार केला उघड. झी 24 तासच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग. हे दृश्य केवळ सिनेमापुरतं मर्यादित नाही, तर हे प्रत्यक्षात घडलंय नाशिकमध्ये. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून थेट राज्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघतायत. राज्यातल्या जेल प्रशासनाच्या ढिम्म आणि भ्रष्ट कारभारामुळे कारागृहात थेट कैद्यांच्या हाती मोबाईल फोन आलेत. झी मीडियाच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह दृश्यांमध्ये जेलमधले नामचीन गुंड मोबाईल फोनवरून थेट आपल्या टोळ्यांशी संपर्कात असल्याचं दिसून आलंय. दिवसाढवळ्या खुलेआम जेलमध्ये कैदी मोबाईलवरून टोळ्यांशी संपर्क साधतायत. यातूनच कैदी फरार होण्याच्या घटनाही वाढीला लागल्याचं दिसून येत आहे. कारागृह खरं म्हणजे अनेक समस्यांचा आगार असलं तरी मोबाईलचा संपर्क हा सर्वात कळीचा प्रश्न बनलाय. तो जर तुटला तर हे सर्व गैरव्यवहार या ठिकाणी बंद होऊ शकतात. आणि यासाठी कारागृहाची मागची भिंत ही पूर्ण फुलप्रूफ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचं असलेलं हे सगळं कंपाऊंड या ठिकाणी फक्त 2 ते 3 सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळेस गस्त घालत असतात आणि तेही वरच्या एका मनोऱ्यावरून. या ठिकाणी कुठलाही उजेड नाही आहे आणि संपूर्ण अंधार असल्यामुळे या ठिकाणाहून मोबाईल टाकणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी फेकणं हे त्यांना शक्य होतं आणि यातूनच खरं म्हणजे गैरव्यवहार करतात. रात्री बेरात्री गाड्या येतात मोठमोठ्या आणि मोठ्या गाड्या आल्यानंतर त्यांचे ते चहलपहल चालू असते आणि तिकडनं भिंतीकडनं जाणं येणं. इथं लाईट पण फोकस बी काही एवढं विशेष नाही आहे, अंधारच असतो पूर्ण भिंतीला मागच्या बॅक साईडला. काय आम्ही विचारणार नाही काही नाही, त्याच्यामुळे ते ना त्यांचं जास्त फावतं. आणि इथं पोलीस संरक्षण पाहिजे पाठीमागं डिपार्टमेंटवाले चक्रा मारत नाही, आतमध्ये येत नाही, रस्त्याने येताना निघून जातात. जेलच्या मागून मोबाईल थेट कारागृहात फेकले जात आहेत. जेल प्रशासन सुरक्षा यंत्रणा किती भ्रष्ट आणि ढिम्म आहे हे यातून दिसून येत आहे. झी मीडियानं हा प्रकार उघड केल्यावर या ढिम्म प्रशासनाला जाग आली आहे. कैद्यांकडे मोबाईल आले कुठून याचा तपास तातडीनं सुरू झालाय. स्वतः तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे हे नाशिक जेलमध्ये आले असून सर्व प्रकाराची गंभीरपणे चौकशी करतायत.
या चौकशीत जेल प्रशासनाची झोप उडवणारे प्रकार उघड झाल्याचं स्पष्ट होतंय. जेलमध्ये लावलेले मोबाईल जॅमर बंद असल्याचं आढळलंय, तर सीसीटीव्ही अनेक ठिकाणी नसल्याचं अहवालात उघड झालंय. या निमित्तानं काही सवाल उपस्थित झालेत. जेलच्या भिंतीबाहेर अंधार आहे, तिथं लाईट का नाहीत? कारागृहाच्या समोरच्या बाजूला सुरक्षा गस्त का नाही? रात्रीच्या वेळी अधिकारी कार्यरत का नसतात? केवळ शिपायांच्या कारभारावरती तुरुंग सोपवणं कितपत सुरक्षित? 100 कैद्यांमागे एक शिपाई पुरेसा आहे का? गेल्या वर्षी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुजू का करून घेतलं नाही? आणखी एक गंभीर बाब म्हणजे मुंबई क्राईम ब्रांचनं अनेक वेळा मध्यवर्ती कारागृहातलं मोबाईल संभाषण टॅप केलंय. असं असतानाही हे प्रकार का बंद होत नाहीत? नाशिक जेलमध्ये राज्यातले अनेक नामचीन गुंड कैद आहेत. या गुंडांच्या हाती आलेले मोबाईल हे थेट राज्याच्या सुरक्षेलाच दिलेलं आव्हान आहे. या खतरनाक कैद्यांच्या हाती मोबाईल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय येणंच शक्य नाही. त्यामुळं कैद्यांना मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर याची मोठी किंमत राज्याला चुकवावी लागू शकते. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तुरुंग आहे की कॉल सेंटर या विषयावरचा हा एक सत्यकथनाचा रिपोर्ट पण पाहिलात. आम्ही केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काय काय बाहेर आलं ते आपण पाहिलं. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत निवृत्त DIG SN चव्हाण. SN चव्हाण सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत हे सगळं उघडकीला आणणारे झी 24 तासचे जिगरबाज पत्रकार आणि आमच्या नाशिक ब्युरोचे प्रमुख योगेश खरे, माझे सहकारी. योगेश, तुमचंही या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत अशी एक अज्ञात व्यक्ती, ज्या अज्ञात व्यक्तीनं, ज्या ताईनं अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा केला होता, त्याबद्दल सजा देखील पूर्ण केली आणि त्याच्यानंतर एक उच्च शिक्षण घेऊन आज सन्मानित व्यक्ती म्हणून ती या ठिकाणी समाजात वावरते. त्या व्यक्तीचंही, त्या अज्ञात ताईचंही आपण स्वागत करूया. सर्वात प्रथम योगेश खरे, कॉल सेंटर तर नाशिकला बरीच आहेत, परंतु जेलच्या आतलं हे बहुधा जगातलं काय भारतातलं पहिलं आणि एकमेव कॉल सेंटर असावं? खरं आहे, कारण उघडपणे या ठिकाणून संपूर्ण गुन्हेगारांच्या टोळ्या या ऑपरेट होत आहेत आणि त्यांचे गुन्हेगारांचे जे म्होरके या ठिकाणी आहेत हे संपूर्ण राज्यामध्ये गुन्हे घडवून आणतायत. आत्ताच नुकतंच आपण 1.5-2 महिन्यापूर्वी बघितलं तर ठाणे जिल्ह्यातल्या एका आंबोली पोलीस स्टेशन अंतर्गत एक प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी एका बिल्डरला मारण्याची सुपारी देण्यात आलेली होती आणि ती ज्यावेळेस टॅपिंग करण्यात आलं या गोष्टीचं, त्यावेळेस ठाण्यातल्या क्राईम ब्रँचला हे लक्षात आलं की हे नाशिकच्या जेलमधून असलेला एक आरोपी हे सगळं करतो आहे आणि त्याने तर त्याच्यावर आता गुन्हाही त्या ठिकाणी दाखल झाला. म्हणजे आपण हे पुराव्यानिशी दिसू शकतं की खरोखर हे गुन्हेगारांचं कॉल सेंटर झालं आहे आणि गुन्हेगारी टोळ्यांसाठी हे आश्रयस्थान बनलं आहे. आपल्यासोबत ताई आहेत की ज्यांनी जेलमध्ये काही काळ काढला आणि आता अत्यंत चांगल्या अशा स्वरूपाचं उच्च शिक्षण घेऊन त्या सन्मानित आयुष्य जगतायत. ताई, तुम्ही ज्या वेळेला जेलमध्ये होतात त्यावेळेला अशा प्रकारे मोबाईल आणि इतर सुविधा तुम्हाला सहजपणे उपलब्ध होत होत्या? हो, उपलब्ध होत होते. आम्हाला मोबाईल फोन्स देत होते मॅडम लोक. म्हणजे ताई, कधी कधी चार्जिंग करून देत होते. ताई, या मॅडम म्हणजे कोण? शिपाई लोक. शिपाई लोक तिकडे मोबाईल उपलब्ध करून देत होते. मोबाईल बनवण्याचा कारखाना तर तिथे आतमध्ये नसतो, तो मोबाईल बाहेरून बनवला जातो. मग बाहेरून तो आतमध्ये यायचा कसा? बाहेरून आणून देतात. बाहेरून आणून देतात, तो तुम्हाला चार्जही करून देतात. अर्थात ही सोयी सुविधा ही काही फुकट मिळत नसणार, याच्याकरता काही द्यावं लागत असेल, चिरीमिरी द्यावी लागत असेल. काय रेट कार्ड काय होतं? पैसे द्यायला लागतात. म्हणजे एसटीडीचे वेगळे, इंटरनॅशनल कॉलचे वेगळे, लोकल कॉलचे वेगळे. किती मिनिटाचा रेट कार्ड काय होता? रेट असं कसं नसतात. लोकल कॉल करायला कधी 1000 रुपये घेतात, कधी 2000 रुपये घेतात आणि STD कॉलला घेतात 2500 रुपये. STD कॉलला 2500 रुपये देतात. हे सगळं करत असताना आपण पकडले जाऊ अशा प्रकारची कोणती भीती त्या शिपाई मॅडम ज्या होत्या, सन्माननीय या राज्य शासनाच्या, या शासनाच्या ज्या कर्मचारी आहेत, त्यांना असं कधी वाटलं नाही की आपण पकडले जाऊ? कारण आम्ही तर असं ऐकतो की सगळ्या जेलमध्ये CCTV लावलेले आहेत, जामर लावलेले आहेत. मग जामर लावलेले असताना तुमचा फोन लागला कसा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे CCTV
तिकडे असताना फोन कोणाच्याही नकळत तुम्ही करू कसे शकलात? काही ठिकाणी CCTV चालू आहेत, काही ठिकाणी CCTV बंद आहेत. पूर्वी जाधव साहेब असताना हे काही घडत नव्हते. आता हल्ली 2-3 महिन्यांनी खूप हे भेटले आम्हाला. मला तुम्ही सांगा, आपण जेलमध्ये होता तो काळ कोणता होता? किती वर्षापूर्वीचा काळ होता? आता 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी 2014, 15, 16. 2014-15 या काळात आपण जेलमध्ये होतात. मला तुम्ही सांगा, या 15 आणि 16. बरोबर आहे, या 15 आणि 16 म्हणजे या वर्षापर्यंत आपण जेलमध्ये होतात. पेरोल मिळण्याकरता असं ऐकलंय की पॅरोलवर सुटका स्वतःची करून घेण्याकरता काही पैशाची देवाणघेवाण होते? हो, पैसे मागत होते, जामीन उभं करायचे होते आणि स्पेशल पैसे, वेगळे पैसे मागतात ते. म्हणजे जेलमध्ये सगळं काही ताई मिळू शकतं, फक्त तुमच्याकडे पैसे खर्च करायची ताकद हवी. बाकी कायदे कानून, जेलचं मॅन्युअल, जॅमर, CCTV सब बकवास आहे, बरोबर? हो हो, खरं. कॅन्टीनमध्ये आम्हाला सर्व सुविधा आहेत, पण सगळं पैसे हाय रेट. एक तेलाचं बॉटल घ्यायला आम्हाला 500 रुपये द्यायला लागतात. वा, तेलाच्या बॉटलला 500 रुपये, आणखीन कुठल्या कुठल्या बॉटल्स तिकडे मिळत असतील, गॉड नोज. आपल्यासोबत निवृत्त DIG SN चव्हाण आहेत. चव्हाण साहेब, एक खूप पूर्वी अपहरण नावाचा चित्रपट होता, बिहारमधल्या अपहरणावर पिक्चर होता. त्याची काही दृश्य मी आत्ता या कार्यक्रमात सुरुवातीला दाखवली, याच्यामध्ये तबरेज आलम ते जे काय त्यांना जेलमध्ये राहून मिळतं सगळं ते दाखवलेलं आहे. आम्हाला वाटलं हे फक्त बिहारमध्ये अतिरंजित अशा स्वरूपाचा एखादा चित्रपट आहे, त्या चित्रपटात असेल, परंतु इथे तर इथल्या जेलर लोकांनी इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी तर या प्रकाश झांच्या चित्रपटालाही मागे टाकलेलं आहे. त्यांनी तर हे सगळं खरं करून दाखवलं. काय सांगाल याच्याबद्दल? भीती वाटत नाही या कायद्याची? हे बघा निरगुडकर साहेब, आता जे महिला ज्या बंदी होत्या तर त्यांनी स्वतःच्या मनाला वाटेल ते आरोप केलेले आहेत. वास्तविक पाहता कारागृहामध्ये कॅन्टीनला किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या योग्य दराने बंद्यांना मिळतात. त्याचे रेटसुद्धा कॅन्टीनच्या बाहेर लावलेले असतात आणि हे रेट की आम्हाला एक बॉटल 500 रुपयाला मिळते किंवा इतर वस्तूसुद्धा जादा दराने मिळतात, त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. ते का तसे बोलतात हे काय त्यांचा राग कशावर आहे हे काय आढळून येत नाही. SN चव्हाण, आपण तेलाच्या बाटलीचं आपण असं म्हणाला SN चव्हाण तेलाच्या बाटलीचं क्षणभर सोडून देऊया. अतिरंजित असेल, आपण जी दृश्य आम्ही दाखवतोय ती दृश्य काय मी चित्रपटाचं शूटिंग करायला कॅमेरे नव्हते लावले का? आमच्या स्टुडिओमध्ये इथे न्यूजरूममध्ये मी काही जेलचा सेट नव्हता लावला की पकडून आणले एक्स्ट्रा ॲक्टर्स आणि केले. हे सगळे जेलचे कैदी आहेत, हे सगळे नाशिकचे कैदी आहेत आणि ते खुलेआम फोन करतायत. हे फोन तर जेलच्या मॅन्युअलमध्ये द्या असं लिहिलेलं नाही ना. मग जॅमर नावाचं जे उपकरण शोभेचं लावलेलं आहे ते कशाकरता लावलं? का निकृष्ट दर्जाचे जॅमर्स खरेदी केले गेले की जे बंद राहतील, ज्याच्यामुळे टोळ्यांना फायदा होईल आणि ज्याच्यातनं अधिकाऱ्यांना, जेलरला या सगळ्यांना मलिदा घरपोच पोहोचेल अशी एक गोळीबंद व्यवस्था आम्ही निर्माण केली. बघा निरगुडकर साहेब, सध्या आपण जे क्लिप दाखवलेले आहे, बोला आणि आपण जे क्लिप दाखवली आणि कारागृहामध्ये जो प्रकार उघडकीस आलेला आहे हा कोणी नाकारू शकत नाही. सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर सर्व देशातील आणि महाराष्ट्रातील काही कारागृहांमध्ये मोबाईल बंदी वापरतात, हे उघड सत्य आहे. परंतु तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काही मर्यादा आहेत. कारागृह सुरक्षेविषयीच्या ज्या गंभीरपणे शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे ते अद्याप घेतलेले नाही. यापूर्वी आम्ही कारागृहामार्फत की बॅग स्कॅनर बरोबर आपणाला बॉडी स्कॅनरची आम्ही मागणी केलेली होती की जेणेकरून हे बंदी
किंवा कर्मचारी किंवा त्याला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांच्यामार्फत आतमध्ये मोबाईलसारख्या वस्तू जाणार नाही याचे कर्मचारी अधिकाऱ्यांना योग्य असं प्रशिक्षण दिलेलं आहे. परंतु काही तांत्रिक त्रुटीमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवाची बाब आहे. नाही, अगदी आणि बरोबर आपण आहे. म्हटलं त्याप्रमाणे चव्हाण कुठलाही साहेब, अधिकारी, कर्मचारी तांत्रिक आपण या सगळ्याचं खापर तांत्रिक तुटीवर फोडताय, पण तांत्रिक तुटीपेक्षा महात्मा गांधींचा फोटो असलेली मांत्रिक बुटी तुम्हाला दिली की सगळं व्यवस्थित होतं, असं आता इथे लक्षात येते. आपल्यासोबत अनिल गोटे आहेत. अनिल गोटे यांनी तेलगी प्रकरणामध्ये जेलमध्ये बराच काळ काढलेला होता. अनिल गोटे या कार्यक्रमात खरं तर तुम्ही लाईव्ह येणं अपेक्षित होतं. आत्ता या ठिकाणी आम्ही नाशिकच्या जेलमधली दृश्य दाखवतोय, ज्याच्यामध्ये खुलेआमपणे कैदी अत्यंत काय ज्याला आपण म्हणू धोकादायक असे कैदी खुलेआमपणे जेलमध्ये मोबाईल वापरतायत, आपापल्या टोळ्यांशी संपर्कात आहेत, वसुलीची कामं करतायत, सगळं करतायत. आपण जेलमध्ये असताना हे सगळं आपल्याला मिळत होतं पैसे देऊन? हो, मिळत होतं ना. मी तुम्हाला मागेही सांगितलं निरगुडकर साहेब, बोला. मी पैसे नव्हतो देत, मी धमकी देत होतो. धमकी द्यायचा? हा, काय की तुम्ही त्याला देतो तर मला का नाही मग काय? अच्छा, म्हणजे त्यांनी कमी त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही म्हणून तुम्हाला मिळून जायचं? हा, मिळायचं ना, का नाही, आनंदाने मिळायचं. म्हणजे या सगळ्या सर्व्हिसचं पण एक रेट कार्ड असतं. रेट कार्ड? हा, रेट कार्ड आहे ना. रेट कार्ड आहे. काय काय साधारणतः रेट असता तो? नाही, रेट असं आहे की कोण कैदी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काय? बर. हॅलो. हा, बोला. आता ज्या वेळेला त्याला एखाद्या कैद्याला काय न्यायालयीन कोठडीमध्ये टाकलं जातं काय, त्यावेळेला हे जेलमधले अधिकारी वाट पाहत असतात त्या कैद्याची. वा. कुठल्या प्रकारचा आरोपी आहे, मग त्याकडे आपल्याला किती पैसे घेता येतील काय. मी मागे आपल्या त्याच्यावर सांगितलं होतं चॅनलवर काय की हे बाप, मी तुम्हाला अशी उदाहरणं सांगतो, शेकडो, म्हणजे आत्ताचं माझ्याकडे इतकी उदाहरणं आहेत नवीन काय की आमच्या इथे एका सावळे लावायच्या अधिकाऱ्याने जेलमध्ये त्याच्या हाताखालचा अधिकारी फोन देतो कैद्यांना वापरायला काय काय हे सिद्ध करून दिलं. बर. तरी काढून दिलं ते. आणि ऍक्शन कुणावर केली तर सावळेवर केली काय. ज्यांनी शोधलं त्यालाच लटकवून दिलं यांनी काय. आता अशा परिस्थितीमध्ये कशी जेलमध्ये सुधारणा होणार? मला सांगा गोटे साहेब, जेल चालवण्याचं एक जेलचं मॅन्युअल असतं. त्या मॅन्युअलच्या आधारे जेल चालवलं गेलं पाहिजे. जेलमध्ये जॅमर बसवलेले आहेत. नाशिकच्या जेलमध्ये जॅमर आहेत का नुसती शोभेची खेळणी आहेत? सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिकडे, त्याच्यात काही सापडत नाही. जेलच्या बाहेरची जी भिंत आहे त्या भिंतीच्या पलीकडे पूर्णपणे अंधार आहे. तिकडून कोणी काही पिस्तूल, बॉम्ब काय वाटेल ते फेकू शकतो. तिथे कोणाची गस्त नाही. याबद्दल काय सांगाल अनिल गोटे? मी तुम्हाला सांगतो, हे जामर फॅमर आहेत ना, हे सगळे नकली आहेत काय. हे जे आहेत तुम्ही त्यांना 2,000, 5,000, 10,000 काय दिले की ते जामर बंद होतात. काय नवीन आहे याच्यामध्ये काय. म्हणून मी तुम्हाला तुमच्या इथे आलो होतो ज्या वेळेला मागे स्टुडिओमध्ये काय, त्यावेळेला त्यांच्याकडलं मी सगळं कबूलच करून दिलं होतं तुम्हाला की काय काय चालतं तिथे काय. हे सगळं जेल दुरुस्त करायचं असेल तर पहिली गोष्ट सांगतो मी, पहिली गोष्ट नाही मला याच्यावर अनिल गोटे साहेब, मला याच्यावर एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की हे सगळं घडतं ते भ्रष्ट तुरुंग प्रशासन, अधिकारी, शिपाई, कर्मचारी यांच्या संगणनातून की याच्याला एक तांत्रिक त्रुटी अशा नावाचं एक गोंडस नाव आता आमच्या इथे देण्यात आलं की प्रशिक्षण दिलेलं नाही, तांत्रिक त्रुटी आहेत. अहो तांत्रिक कशाला? महात्मा गांधींचा फोटो असलेली मांत्रिक बुटी दिली की सगळं बरोबर जमतं, खरं ना? अहो साहेब,
कसली आणि तांत्रिक त्रुटी, तांत्रिक फांत्रिकचा काही संबंध नाही. काय बरोबर आहे. एक लक्षात घ्या. हा. साधं मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. हा. काय जर जेलच्या गेटवर बॉडी स्कॅनर लावला हम्म. हा, तर आत जरा आत कसे मोबाईल येऊ शकतील, आत गांजा कसा येऊ शकेल, बरोबर आहे. आत कशी हत्यार येऊ शकतील. पहिली गोष्ट ही आहे की असं हे अधिकारी करू देत नाहीत सरकारला. 100 अडचणी सांगतात. मी सगळं बघितलेलं आहे, ते सगळं जवळून पाहिलेलं आहे. जेलमध्ये काय केलं पाहिजे, काय म्हणजे सगळं बंद होऊ शकेल असं मी तेव्हा आर पाटलांना जवळजवळ 13 पानांचं पत्र लिहिलेलं आहे. अनिल गोटे साहेब, जेलचं प्रशासन सुधारणा करता नेमकं काय केलं गेलं पाहिजे याची चर्चा आपण एका ब्रेक नंतर करूया. पण तुम्ही आता जो सगळा खुलासा केलाय त्याच्यावरून आम्ही जो दावा करत होतो की नाशिकच्या जेलमध्ये जेल नाही, तिथं कॉल सेंटर आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी जर फोन करायचा असेल तर बिनदिक्कतपणे सर्रास तुमचा फोन वापरला जाऊ शकतो. तिथे कोणत्याही प्रकारचा जॅमर नाही, CCTV नाही. चौकशीचा फक्त आता तिकडे अधिकारी आलेत राजेंद्र धामणे, चौकशीचा फार्स होईल. 2-4 दिवस त्यांना असं वाटतंय की मीडिया हे लावून धरेल, त्यानंतर पुन्हा पैसे खायला आपण सगळे मोकळे होऊ, अशा स्वरूपाचं आत्ता वातावरण आहे. पण लक्षात ठेवा, जे अधिकारी याची चौकशी करतायत याचा छडा लागेपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. जेलचं प्रशासन सुधारायचं कसं, एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. तुम्ही पाहताय तुरुंग आहे की कॉल सेंटर. तुरुंग आहे की कॉल सेंटर या विषयावर आपण चर्चा करतोय. गेले काही दिवस झी 24 तासनी एक पर्दाफाश केला. तो म्हणजे नाशिक रोडच्या तुरुंगामध्ये चक्क कैद्यांकडे कॉल सेंटर सारखे प्रत्येकाच्या कानाला फोन होते. ते फोन करत होते. तिथे कुठलाही जॅमर अस्तित्वात नव्हता, कुठलाही CCTV चालू नव्हता. हे सगळं नेमकं चाललंय काय या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकरता म्हणून झी 24 तासनी हा प्रश्न लावून धरलेला आहे आणि त्याची चर्चा करतो. आपल्यासोबत अनिल गोटे, SN चव्हाण, योगेश खरे आणि अशी एक अज्ञात व्यक्ती की ज्यांनी काही काळ जेलमध्ये काढलाय आणि आता एक सन्मानाचं आयुष्य जगतेय. ताई, मला तुम्ही सांगा, पॅरोल जर मिळवायचा असेल तर त्या पॅरोल करता काही कारणं दिली जातात, ते खरं आहे का? वाढदिवस वगैरे असं काही? वाढदिवस म्हणून नाही देत. कोणी कोणी सांगतात माझ्या फॅमिलीमध्ये हे फंक्शन आहेत, कोणाचं लग्न आहे, कोणी वारलेत, असे म्हणून पेरोलमध्ये जातात. पेरोलमध्ये जातात. SN चव्हाण, जेलमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असलं पाहिजे की नसलं पाहिजे? जेलवर रात्री ज्या जेलमध्ये शेकडो कैदी आहेत, अत्यंत खतरनाक अशा स्वरूपाचे, धोकादायक अशा स्वरूपाचे गुन्हेगार आहेत, त्या ठिकाणी फक्त शिपायांच्या हातात कारभार दिलेला असतो. 100 कैद्यांमागे 2 जण रात्री काम करतात आणि एका बॅरॅकला एकच शिपाई असतो. मग जेलची सुरक्षा होणार कशी? SN चव्हाण. हा, निरगुडकर साहेब, कारागृह प्रशासक तुरुंगाधिकारी असतो. तुरुंगाधिकारी वर्ग 1 ह्या दर्जाचा अधिकारी हा दिवसभर कारागृहाच्या गेटमध्ये त्याची नेमणूक केलेली आहे. कारागृहाच्या आतमध्ये जे बंदी ठेवला ज्या बरॅकमध्ये, त्या बरॅकमध्ये एका वेळेस साधारणपणे 150 ते 200 बंदी ठेवतात आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या काही कमी पदं असल्यामुळे किंवा रिक्त असल्यामुळे एका वेळेस 3 शिपाई, 1 हवालदार आणि 1 सुभेदार आणि 1 जेलर एका सर्कल पुरता ठेवलेला असतो आणि यांची जबाबदारी असते की त्यांनी ह्या सर्व बंद्यांकडे लक्ष ठेवायचं आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षतेचं लक्ष ठेवायचं आहे, त्यांच्या कॅन्टीनकडे लक्ष ठेवायचं आहे, त्यांच्या पॅरोल किंवा इतर काही समस्या असतील ते त्यांची सोडवलं पाहिजे, अशी ही प्रशासनाची अपेक्षा असते. त्यामुळे कारागृहात फक्त 1 शिपाई असतो किंवा एकच अधिकारी असतो असं म्हणणं हे योग्य नाही, चुकीचं आहे. SN चव्हाण, म्हणजे अपुरा कर्मचाऱ्यांचा संच हे तुम्ही तिथल्या भ्रष्टाचाराचं कारण देताय? नाही, भ्रष्टाचाराचा यात कुठलाही संबंध किंवा मी उल्लेख केलेला नाही निरगुडकर साहेब.
आपण ज्या प्रश्नाचं आपण उत्तर होतोय की मॅन्युअल प्रमाणे ज्याने आपण आता विचारलं की एवढ्या मोठ्या कारागृहात किंवा एका मोठ्या सर्कलमध्ये फक्त एकच शिपाई असतो. मला कुठल्याही भ्रष्टाचाराचं कधीही उदात्तीकरण करायचं नाही किंवा पाठिंबा द्यायचा नाही. काही कारागृहामध्ये काही कर्मचारी किंवा काही अधिकारी अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे असू शकतात. आपण ते आता सगळ्या मोघम एस.एन. विभागात आहे, सगळ्या ठिकाणी आहे. चव्हाण साहेब आपण मोघम नको बोलूया. आपण थेट नाशिक रोड ज्याचा पर्दाफाश योगेश खरे या आमच्या जिगरबाज पत्रकारानं केलेला आहे त्याच्याबद्दल थेट बोलूया. तिथल्या तुरुंग अधीक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही, ती कारवाई कोणत्या कलमान्वये व्हायला पाहिजे, ती कोणी व्हायला पाहिजे आणि कोणतं कलम लावून त्यांना अटक व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. एस.एन. चव्हाण. निरगुडे साहेब, आता आपणच बोलला की प्रशासन किंवा शासनाने त्या ठिकाणी चौकशी अधिकारी पाठवलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की जे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी DIG सारखे गेलेले आहेत ते या प्रकारची सखोलपणे चौकशी करतील. आणि मला माहिती आहे की ते DIG जे आहेत ते अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत, अनुभवी आहेत आणि कुणालाही न पाठीशी घालणारा अधिकारी आहे, माझं असं मत आहे. त्यामुळे या प्रकरणात एस.एन. चव्हाण मुद्दा तोच तर आहे. अनिल गोटे अधिकारी असला, अनिल गोटे साहेब, एखादा प्रामाणिक कर्मचारी संपूर्ण यंत्रणेशी लढा देऊ शकतो का? ही तर साखळी आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात साखळी आहे. वरपासून खालपर्यंत सगळी व्यवस्थाच सडलेली आहे. या सडलेल्या व्यवस्थेशी अनिल गोटे साहेब एक प्रामाणिक अधिकारी लढा देऊ शकतो? तो प्रामाणिक असेल तर देऊ शकेल, पण राजेंद्र धामणे हे काय प्रामाणिक नाहीत. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे काय की संजय दत्ताचा बेल झाला त्यावेळेला यांनी काय उद्योग केले. संजय दत्ताचा बेल नाही, सॉरी, तो फरलो झाली त्यावेळेला काय उद्योग केले. मी ज्या वेळेला तुरुंगामध्ये होतो त्यावेळेला धामणे हे तिथे सुप्रिटेंडेंट होते आणि ते सुप्रिटेंडेंट असताना त्या ठिकाणी भाई ठाकूर वगैरे जे माझ्या बरोबर दुसरे गुंड होते काय वेगळ्या गुन्ह्यामध्ये ते सगळं आणत होते. हे काय सांगते तुम्हाला? हे राजेंद्र धामणे हे चौकशीला गेले म्हणजे चोराच्या हातात जामदार खाण्याच्या किल्ल्या दिलेल्या आहेत. चव्हाण साहेब बोला. आतापर्यंत एकाही चौकशीत कुणाला दोषी धरलेले नाही. मी तुम्हाला चॅलेंज सांगतो. हे बघा मी नाही काय निरगुडे साहेब आमदार अनिल गोटे साहेब जे आहेत, बोला बोला, मला बोलले थोड्या वेळ. हो तुम्हाला अनिल गोटे साहेब पूर्वी अनिल गोटे साहेब हा गोटे साहेब हे कारागारामध्ये होते असं होते पूर्वी, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांना एका सुरक्षतेच्या ठिकाणी ठेवलेलं होतं, सुरक्षा यार्डमध्ये. आणि ते इतक्या कारागारामधील अगदी ठामपणे बोलू शकतात हे थोडं आश्चर्यकारक आहे. कारण इतर गुंडांशी त्यांचा संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता का ते स्वतः ठेवत होते माहित नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, ऐकून घ्या. एक मिनिट चव्हाण साहेब, मी काय किंवा योगेश खरे काय आमचाही गुंडांशी किंवा आमचाही त्यांच्याशी काही संबंध नाही आहे, पण तरी देखील आम्हाला स्टिंग ऑपरेशन करता आलं ना, ते कसं काय करता आलं? त्याकरता संबंध असायची गरज आहे का? एक मिनिट ऐका. हा बोला अनिल गोटे साहेब. अनिल गोटे साहेब बोला. अनिल गोटे बोला. बर का, हे रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड की काही आरोपी जे गंभीर स्वरूपाचे आरोपी होते त्यांना रोज सकाळ संध्याकाळ मुलाखतीला घेऊन जात होते, सकाळ संध्याकाळ. आणि एक बाजू अशी ठेवायची राखून काय ते घरला आलेले त्यांच्या कोणी मैत्रिणी असतील, कोणी असेल किंवा त्यांचे कोणी गुंड असतील त्यांच्याशी ते त्या ठिकाणावरून फोनवर बोलत होते. मी स्वतः पाहिला. मी सुरक्षित ठिकाणी होतो गोष्ट खरी आहे, पण मी संबंध ग्रुपभर फिरत होतो. दवाखान्यात जात असे, इकडे जात असे, तिकडे जात असे. तर मला एक सगळे धंदे व्हायचे होते ना, मला कोण राहणार काय? आणि मी फाटक्या तोंडाचा माणूस आहे काय. एस.एन. चव्हाण हो एस.एन. चव्हाण गोटे साहेब तुम्हाला नाही
आता हा भाग जर आपण सोडला तरी मोबाईल सारख्या वस्तू कारागृहात येणार नाहीत याची आपण चर्चा केली पाहिजे. याच्यावर काय उपाय शोधता येतील, कारण आपण अहो, कारागृहामध्ये मला ते असलो उपाय- काही वरिष्ठ मी अधिकाऱ्यांनी तुम्हाला किंवा एका उपाय सांगतो खालच्या ना, कनिष्ठ उपाय काय अधिकाऱ्यांनी सांगतो मला? आपणाला सवलती नाकारल्या म्हणून त्यांच्यावर आरोप करणं योग्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही. नाही. आपण मला चर्चा करूया सवलत- की हे प्रकार चव्हाण कसे बंद साहेब- झाले पाहिजे. अहो चव्हाण साहेब, या ठिकाणी बेलरे साहेब आले होते आणि त्यांनी सगळ्या गोष्टी कबूल केल्या. तुम्हाला माहित नसेल तर आठवून बघा मागची क्लिप काढून. नाही हे बघा, मी सगळं सांगितलं काय आणि माहितीये त्यांनी का? कबूल केलं होतं. हे निरगुडकर गोष्टी साहेब मी घडतात सांगतो, म्हणून तिथे. बोला बोला. हा. नाही, मला माहिती आहे त्यांनी कुठल्या कबूल केलं अधिकाऱ्याने होतं. कबूल आणि केलं, मला काय सवलती देणार नाही. परंतु ऐका, कुठल्याही मला सवलती देणार नाही नाही, असा जेलर जन्माला आलेला नाही. चव्हाण साहेब बोला तुम्ही. कारण मला तुमचे सगळे धंदे हे बघा, माहिती होते. नाही, हे बघा, मी लेखी हे बघा आता करायचो, लेखी. अनिल गोटे साहेब जे कोणी काय बोलेल त्याला नाही, आपण काय बोलेल त्याला आम्ही किंवा कोणी थांबवू शकत नाही. परंतु काय कारागृहातून थांबवू गेलेला शकता जो हो? बंदी असतो बाहेर गेल्यानंतर तो बाहेर काही गेल्यावर बोलू नाही. शकतो, अहो, त्याला त्या आपण धामणीला कोणी विचारा. आवडू शकत नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे, ऐका चव्हाण साहेब, मी काय सांगतो त्यात ऐका जरा शांतपणे. बोला बोला. हा, मला DIG ला भेटायचं होतं. बघा आणि गोटे साहेब मी पण गावड्याची आपल्याला करायची होती. ओळखतो. नाही ऐका जरा, ऐका ऐकून नाही, घ्या नाही, शांतपणे घाबरायचा आता. प्रश्न नाही. तुम्ही गोटे साहेब बोला. हा, बोला. मला DIG ला भेटायचं होतं हम्म. आणि त्यासाठी अर्ज द्यावा लागतो. मी तो अर्ज दामळेच्या हातात दिला. काय दामळे म्हणाले की तुम्हाला कशाची भेटायची DIG ला भेटलं, मला तुमच्या विरुद्ध तक्रार करायची आहे. त्यामुळे मी जी DIG आहे भेटलं. कावळा कळसावर बसला तर गरुड होत नाही हे तोंडावर सांगितलेलं मी तिथे. दामळेला मला मी बोललो की विचारा त्याला, मी खोटं बोलायचं, मला गरज नाही काही खोटं बोलायची. सत्य इतकं भयंकर आहे, मग आपण खोटं बोलायची गरजच पडत नाही. गोटे आणि SN चव्हाण क्षणभर आपण माझे जे सहकारी आहेत त्यांना आपण चर्चेत सामील करून घेऊया. योगेश खरे यांना. योगेश खरे, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याकडे ताईंनी काय सांगितलंय, अनिल गोटेंनी काय सांगितलं, हे सगळं तुमच्या समोर आहे. हे पाहिल्यानंतर निष्पक्षपाती चौकशी होईल इतक्या धडाईची पत्रकारिता आपण केलीत, हे सगळं समोर आणलं. काही निष्पक्षपाती चौकशी होईल, दोषींना जबाबदार धरलं जाईल, त्यांच्यावर योग्य ती कलमं लावली जातील, त्यांच्यावर काही कारवाई होईल अशी आता आपल्याला शक्यता तरी वाटते का योगेश? नाही, बिलकुल नाही. कारण की जी काही चौकशी आता सुरू झालेली आहे त्यामध्ये सगळ्या कायद्यांच्या जाबजबाब घेण्याचं काम सुरू झालं आहे. मात्र यामध्ये ही जी म्हणजे जे काही मोबाईलवर बोलणारे कैदी आहेत ही घटना जुनी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. माझे जे सूत्र आहेत, सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ही पूर्ण कारवाई दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. जे याला जबाबदार आहेत, ज्या अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय आणि हे नेहमीच होत आलंय, आज नाही. एकूण जर आपण मी जो आतापर्यंत अभ्यास सगळ्या जेल्सचा केला आहे, फक्त नाशिकच्या जेलचाच नाही पण एकूण जर आपण राज्यातल्या जेलरशी बोललो, वेगवेगळ्या लोकांशी याविषयी चर्चा केली, काही गुन्हेगारांशी चर्चा केली, तर त्यातून स्पष्टपणे सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की एक या ठिकाणी लॉबीज आहेत आणि या लॉबीजचा कारभार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. ज्या लॉबीजमध्ये अधिकारी असतील, ज्यांचा जोर असेल, ज्यांचे अधिकार असतील किंवा जी लोक पदावर असतील त्यांचं ह्या ठिकाणी सगळं उजवं होतं आणि बाकी त्यांचं निलंबन होतं. आणि इतकंच नाही तर यांचं संपूर्ण नेक्सस वरून खालपर्यंत असतं. गुन्हेगारांनाही तक्रारी करा. जज खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायाधीशाला प्रत्येकाला कंपल्सरी आहे की या ठिकाणी जाऊन अचानक भेटी द्यायच्या, कारागृहाचा सगळा कारभार चेक करायचा आणि त्याचा रिपोर्ट हा सुप्रीम कोर्ट हायकोर्टाला पाठवायचा. मात्र इथं सुद्धा सगळं मॅनेज होत असतं आणि अनेक तक्रारी होऊन सुद्धा कुठेही कोणत्याही अधिकाऱ्यावर या लॉबीतल्या कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे संपूर्ण करप्ट यंत्रणा आहे. या ठिकाणी CCTV हे लावले जातात, मात्र त्यातले अनेक CCTV हे चालत नाहीत. अशा काही जागा सोडल्या जातात की ज्या ठिकाणून मोबाईलवर आरामशीर बोलता येईल. जामर्स अशा ठिकाणी बंद लावले जातात की जिथून ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज मिळणार नाही आणि जामर्स सुरू दिसतील. आणि आपण जर तांत्रिक सगळ्या हे बघितलं तर हे सगळे तांत्रिकदृष्ट्या ऑन पेपर सगळं ओके असतं, मात्र हे चालत नसतं.
अगदी साधं सांगायचं म्हणजे बेसिक मूलभूत सुविधा सांगायची म्हटली तर एखाद्या रुग्णाला जर आपला आजारपण असेल आणि त्याला आजारी तो असेल, त्याला चेक करायचं असेल तर रुग्णालयामध्ये म्हणजे कारागृहामध्ये जे डॉक्टर असतो तोच चेक करतो. पण त्याला जर बाहेर जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पैसे द्यावे लागतात. आणि काही कैदी म्हणजे जे बळी तो कानपिळी अशी परिस्थिती तिथं सुद्धा आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ती लोक पैसे देऊन आरामशीर सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन झोपतात, आराम करतात आणि आपली मजा करत असतात. आत्ता आपण हे सगळं बघतो आहोत. हे संपणारं नाहीये. खूप मोठं चेंज या ठिकाणी करावं लागणार आहे. अनेक या ठिकाणी खरं म्हणजे सगळ्या कारागृहांमध्ये IPS अधिकारी आणले तरच याची दुरुस्ती होऊ शकेल आणि ही चौकशी एखाद्या निष्पक्ष अधिकाऱ्याकडून करणं गरजेचं आहे. तेव्हाच यातलं खरं रूप जे आहे, खरं जो भ्रष्टाचार आहे तो उघडी येईल. अनिल गोटे, काय सांगाल यातला भ्रष्टाचार उघडकीला होण्याकरता, दोषींवर कारवाई होण्याकरता आपण काय झालं पाहिजे अशी मागणी कराल? आज विधिमंडळाचं अधिवेशन जवळपास सूप वाजलेलं आहे, परंतु अशा प्रकारची गोष्ट आम्ही दाखवल्यानंतर हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी आणि जेलचा अनुभव असलेल्या आपल्यासारख्यांनी पुन्हा मांडायला नको? साहेब निरगुडकर साहेब, हा प्रश्न मी मांडला होता. RR आबा ज्या वेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला मी चॅलेंज देऊन सांगितलं होतं, मी तुम्हाला 5 लाख रुपयामध्ये कुठलाही तुरुंग उघडून दाखवतो. हे काय सांगतील चव्हाण साहेब? काय मला माहिती आहे ना. अहो साहेब, तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. बोला. की साहेब, मी ज्या ठिकाणी या जेलमध्ये MPSC झालेले जे आहेत, ऐका आता, MPSC झालेले जे आहेत त्या बिचाऱ्यांना प्रमोशन मिळत नाही. आणि जे MPSC मध्ये 7-7, 8-8 वेळा नापास झाले त्यांना मात्र प्रमोशन मिळतं. ते सिनियर जेलर होतात, डेप्युटी जेलर होतात, डेप्युटी सुप्रीम होतात. मी हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना मागच्या अधिवेशनामध्ये लेखी पत्रांनी दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न पण विचारले होते. काय आता हा सगळा घोळ हा ठरवून केलेला आहे. तुरुंग दुरुस्त करायचे असतील तर काय केलं पाहिजे हे माझं 13 पानाचं पत्र त्यावेळेला RR आबाला दिलं होतं, पण त्यांनी केलं नाही. काय आता त्याचा त्यांनी ते केलं असतं तर बिचारा भुजबळाला फायदा झाला असता. राजेंद्र धामडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे. SN चव्हाण, परंतु यातून काही निघेल, यातून कोणावर कारवाई होईल, यातून दोषी पकडले जातील असं काही समोर आमच्या आत्ता तरी येत नाहीये. एक तरी अशी मला गोष्ट सांगाल की हा कार्यक्रम बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुरुंग प्रशासनाबद्दल, जेलरबद्दल, अधिकाऱ्यांबद्दल काही आस्था वाटेल, काही विश्वास वाटेल की जेलमध्ये काही कडक वातावरण असतं, शिक्षा झाली असं वाटतं, असं एक तरी तुम्ही आता आश्वासक या कार्यक्रमाच्या शेवटी सांगू शकाल? नक्की निरगुडकर साहेब, काही घटना ह्या अपवादात्मक घडलेल्या असतात, परंतु जे नावाजलेले गुंड आहेत, कारागृहामध्ये राहून गेलेले आहेत, त्यांना विचारा की कारागृहामध्ये कसं वातावरण असतं. आम्ही 2014ला 13ला रिटायर झालो. त्याच्या अगोदरचं वातावरण मला चांगलं माहिती आहे की चांगले बंदी, चांगले गुंड कारागृहामध्ये याला घाबरत होते आणि अजूनही घाबरतात. अशा काही घटनामुळे संबंध कारागृह प्रशासनाला वेटीस धरणं किंवा सर्वच अधिकारी भ्रष्टाचार आहे, 5 लाख रुपये दिल्यावर कुठलेही मी कारागृह उघडून दाखवू शकतो. मी गोटे साहेबांना खरंच आवाहन करतो की आपण ते एकदा करून दाखवावंच, म्हणजे नक्की आमच्या कारागृह अधिकारी किंवा प्रशासनावर जो विनाकारण आरोप नेहमी केला जातो तो तर नसतो, कारण अशी कुठलीही घटना कारागृहामध्ये घडणार नाही. चव्हाण साहेब, असं आहे, आम्हाला सांगितलं तुम्ही कुठे ठिकाणावर आहात. मी जे सांगतो ती वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही ज्या गुंडांबद्दल सांगता त्या गुंडांपुढे तुमचे अधिकारी नांग्या टाकतात, नांग्या. मी त्याला विचारलं तुम्ही असं का वागता? ते म्हणाले आमच्या कुटुंबाला बाहेर काय संरक्षण आहे. लक्षात घ्या. तुरुंग की कॉल सेंटर या विषयावरची ही चर्चा आपण पाहिलीत. नाशिकचा जेल आहे की गुन्हेगारी टोळ्यांचं आश्रयस्थान. इथं शिक्षा भोगायला आलेले गुन्हेगार मोबाईलवरून आपापल्या टोळ्यांच्या दररोज संपर्कात असतात, राज्यातल्या विविध ठिकाणी रोज गुन्हे घडवून आणतात. हे सगळं आम्हाला आमच्या योगेश खरे यांनी महाराष्ट्राला दाखवलं.
जेलमध्ये प्रत्यक्ष तुरुंगवास भोगून आलेल्या पूर्वाश्रमी महिला कैद्यांनाही आपले तशाच प्रकारचे अनुभव सांगितले. 1000-2000 रुपये दिले की जेलमधल्या महिला सुरक्षा कर्मचारीच आम्हाला मोबाईल फोन उपलब्ध करून द्यायच्या, एवढंच नव्हे तर मोबाईल चार्ज देखील करून द्यायच्या, अशी वस्तुस्थिती त्यांनी आज समोर मांडली. जेलमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक रेट कार्ड असतं. ज्याला पैसे दिले की अगदी तेलाच्या बाटलीपासून कुठल्याही बाटलीपर्यंत मोबाईलपासून सगळं काही उपलब्ध होतं, हे देखील आज समोर आलं. निवृत्त DIG SN चव्हाण यांनी मात्र या आरोपांचा साफ इन्कार केला. परंतु नाशिक जेलमध्ये कैदी मोबाईलवर बोलत असल्याची क्लिप झी 24 तासकडे आहे असं सांगितल्यानंतर, ती दाखवल्यानंतर त्यांनी तांत्रिक त्रुटीची सबब पुढे केली. तेलगी प्रकरणात तुरुंगवास भोगलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी जेलमधले आपले धक्कादायक अनुभव आज झी 24 तासवर सांगितले. कोण आरोपी आहे, कोणती शिक्षा भोगतोय, यावरून कोणत्या सुविधेसाठी किती पैसे ठरवायचे, वसूल करायचे हे ठरत असतं. मला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत, कारण मी तुरुंग अधिकाऱ्यांना धमकवायचो. मोबाईल जॅमर CCTV या सगळ्या बाता आहेत. 2-5 हजार रुपये दिले की हे सगळं बंद करू शकता. जेलमधला भ्रष्ट कारभार सुधारण्याकरता काय केलं पाहिजे याचं मी 13 पानाचं पत्र माजी गृहमंत्री RR पाटील यांना पाठवलं होतं. त्या तरतुदींची अंमलबजावणी व्हायला हवी होती असा पुनरुच्चार गोटे यांनी केला. प्रेक्षको, हे काय चाललंय? जेलची सगळी यंत्रणाच पोखरली गेली आहे. नाशिकचं जेल काय किंवा इतर जेल काय, तिथले अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळी व्यवस्थाच पूर्णपणे भ्रष्ट आहे. त्यात वेळीच सुधारणा व्हायला हवी. त्यासाठी जेल मॅन्युअलची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. जी पदं रिक्त आहेत ती भरली जायला हवी. आणि त्याहीपेक्षा सुद्धा चिरीमिरी घेऊन मोबाईलसारख्या सुविधा पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. त्यासाठी मुख्यतः तुरुंग प्रमुखांना जबाबदार धरायला हवं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबर शिक्षा झाल्याशिवाय खालचे कर्मचारी सुधारणार नाहीत. नाहीतर होतं काय, वरचे सुटतात आणि खालचे पकडले जातात. मग जेलचं कॉल सेंटर होणार, नाहीतर दुसरं काय होणार? या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.